सजीव ज्या लहानात लहान घटकाने बनलेले असतात त्याला पेशी सेल असे म्हणतात. पेशी हा सजीवांचा रचनात्मक, स्ट्रक्चरल आणि कार्यात्मक फंक्शनल असा मूलभूत घटक आहे. पेशीबद्दलची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. पेशीचा शोध. पेशीचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इ.स. 1665 मध्ये लावला. त्यांनी बुचाच्या कॉर्क झाडाचा काप सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला असता त्यांना मधाच्या पोळ्यातील कप्प्यांप्रमाणे रचना दिसली, ज्याला त्यांनी सेल असे नाव दिले. 2. पेशींचे मुख्य प्रकार. सजीवांच्या संख्येनुसार आणि रचनेनुसार पेशींचे 2 मुख्य प्रकार पडतात. एकपेशीय सजीव युनिसेल्युलर, ज्यांचे शरीर एकाच पेशीने बनलेले असते. उदा. अमिबा, पॅरामेशियम बॅक्टेरिया. बहुपेशीय सजीव मल्टीसेल्युलर, ज्यांचे शरीर अनेक पेशींनी बनलेले असते. उदा. मानव, प्राणी, वनस्पती. 3 प्रमाणे आहेत. पेशींचे 2 प्रमुख गट. टाइप्स बेस्ड ऑन कॉम्प्लेक्सिटी. सर्व सजीवांमधील पेशींची विभागणी त्यांच्या रचनेनुसार 2 गटांत केली जाते. आदिकेंद्रकी पेशी प्रोकॅरियोटिक सेल्स या पेशींमध्ये स्पष्ट केंद्रक न्यूक्लियस नसते. त्यांचे जनुकीय द्रव्य पेशीद्रव्यात विखुरलेले असते. उदा. जीवाणू, बॅक्टेरिया. दृश्यकेंद्रकी पेशी युकॅरियोटिक सेल्स या पेशींमध्ये स्पष्ट केंद्रक आणि आवरणयुक्त अंगके असतात. उदा. वनस्पती, प्राणी आणि कवक, फंगी. 2. पेशी सिद्धांत. सेल थिओरी. एम.जे. श्लायडेन आणि थिओडोर श्वान या शास्त्रज्ञांनी पेशी सिद्धांत मांडला, ज्याचे मुख्य 3 मुद्दे आहेत. 1. सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात. 2. पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. 3. नवीन पेशींची निर्मिती ही अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच सेल डिव्हिजन होते. 3. पेशींचे आकार आणि विस्तार. शेप अँड साईज. पेशींचा आकार त्यांच्या कार्यावर अवलंबून असतो. सर्वात लहान पेशी मायकोप्लाझ्मा. सर्वात मोठी पेशी शहामृगाचे अंडे, ऑस्ट्रिच एग. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी चेतापेशी, नर्व्ह सेल, न्यूरॉन, जी संदेशवहनाचे काम करते. विविध आकार. पेशी गोल, लांबट, लंबवर्तुळाकार किंवा अमिबासारख्या अनियमित आकाराच्या असू शकतात. 4. पेशींचे विभाजन. सेल डिव्हिजन. सजीवांची वाढ होण्यासाठी किंवा जखम भरून काढण्यासाठी पेशींचे विभाजन होणे गरजेचे असते. याचे 2 प्रकार आहेत. सूत्री विभाजन मायटोसिस. यामध्ये एका पेशीपासून 2 समान पेशी तयार होतात. हे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असते. अर्धसूत्री विभाजन मेयोसिस. यामध्ये एका पेशीपासून 4 पेशी तयार होतात आणि गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. हे प्रजननासाठी शुक्राणू आणि अंडपेशी निर्मिती आवश्यक असते. वनस्पती पेशींच्या रचनेत पेशीभित्तिका सेलवॉल हा अत्यंत महत्त्वाचा आणि संरक्षक घटक आहे. याबद्दलची सविस्तर आणि तांत्रिक माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. स्वरूप आणि व्याख्या. पेशीभित्तिका हे वनस्पती, कवक, फंगी आणि जीवाणूंच्या पेशीपटलाबाहेर असणारे कडक, लवचिक आणि अर्धपारगम्य आवरण आहे. प्राणी पेशींमध्ये याचा पूर्णपणे अभाव असतो. हे निर्जीव, नॉन लिव्हिंग स्वरूपाचे असते, पण पेशीच्या कार्यासाठी अत्यंत सक्रिय भूमिका बजावते. 2. पेशीभित्तिकेची रचना. स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. वनस्पतीची पेशीभित्तिका 3 थरांमध्ये विभागलेली असते. एक मध्यपटल मिडल लमेला. हा सर्वात बाहेरचा थर आहे, जो 2 शेजारील पेशींना एकमेकांशी जोडून ठेवतो. हा प्रामुख्याने कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पेक्टिनने बनलेला असतो. फळे पिकल्यावर हा थर मऊ होतो, म्हणूनच फळे मऊ लागतात. 2. प्राथमिक पेशीभित्तिका. प्रायमरी सेल वॉल. हा थर मध्यपटलाच्या आत असतो. हा प्रामुख्याने सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन यांपासून बनलेला असतो. ही लवचिक असते, ज्यामुळे कोवळ्या वनस्पतींची वाढ होऊ शकते. 3. द्वितीयक पेशीभित्तिका. सेकंडरी सेल वॉल. जेव्हा पेशीची वाढ पूर्ण होते तेव्हा प्राथमिक भित्तिकेच्या आत हा थर तयार होतो. यात लिग्निन नावाचा कडक पदार्थ असतो, जो लाकडाला मजबूती देतो. हा थर पेशीला अत्यंत टणक बनवतो. 3. रासायनिक घटक. केमिकल कंपोजिशन. सजीवांच्या प्रकारानुसार पेशीभित्तिकेचे घटक बदलतात. वनस्पती सेल्युलोज मायनस हे एक प्रकारचे कर्बोदक आहे. कवक, फंगी कायटिन, चिटिन जे अत्यंत कडक असते. जीवाणू, बॅक्टेरिया, पेप्टिडोग्लिकॅन. 4. पेशीभित्तिकेची महत्त्वाची कार्ये. फंक्शन्स. यांत्रिक आधार मेकॅनिकल सपोर्ट. झाडांना सांगाडा नसतो तरीही ती ताठ उभी राहतात. हे केवळ पेशीभित्तिकेमुळे शक्य होते. ती पेशीला ठराविक आकार प्रदान करते. संरक्षण प्रोटेक्शन. बाह्य जखमा, विषाणूंचा हल्ला आणि हवामानातील बदल उदा. अतिउष्णता किंवा पाऊस
यांपासून पेशीच्या आतील नाजूक अंगकांचे संरक्षण करते. अतिसरण नियंत्रण ऑस्मोटिक रेग्युलेशन, जेव्हा पेशीमध्ये खूप पाणी शिरते तेव्हा पेशी फुगते. पेशीभित्तिका बाहेरून दाब देऊन पेशीला फुटण्यापासून वाचवते. तरगर प्रेशर. संपर्क कम्युनिकेशन प्लाझ्मोडेस्माटा. प्लाझ्मोडेस्माटा नावाच्या सूक्ष्म छिद्रांद्वारे दोन पेशींमध्ये अन्न आणि पाण्याचे वहन करण्यास मदत करते. 5. पेशीभित्तिकेचे महत्त्व सिग्निफिकन्स. उत्क्रांती. पेशीभित्तिकेमुळेच वनस्पती जमिनीवर स्थिर राहू शकल्या आणि प्रतिकूल परिस्थितीत जगू शकल्या. मानवी उपयोग. कापूस, कागद, लाकूड आणि कापड उद्योग पूर्णपणे पेशीभित्तिकेतील सेल्युलोजवर अवलंबून आहेत. पेशीपटलाच्या सेल मेम्ब्रेन कार्याचा आणि रचनेचा सखोल अभ्यास केल्यास आपल्याला हे लक्षात येते की हे केवळ एक आवरण नसून एक अत्यंत गुंतागुंतीची जैविक यंत्रणा आहे. येथे काही अधिक तांत्रिक आणि प्रगत तपशील दिले आहेत. फ्लुइड मोझॅक मॉडेल. द फ्लुइड मोझेक मॉडेल. 1972 मध्ये सिंगर आणि निकोल्सन यांनी हे मॉडेल मांडले. यानुसार पेशीपटल हे स्थिर नसून ते द्रवाप्रमाणे फ्लुइड असते. मोझेक. ज्याप्रमाणे फरशीवर विविध रंगांचे तुकडे बसवलेले असतात त्याप्रमाणे मेदाच्या लिपिड समुद्रात प्रथिने, प्रोटीन्स तरंगत असतात. तरलता. या तरलतेमुळेच पेशीची वाढ होणे, पेशी विभाजन होणे आणि पेशीचा आकार बदलणे शक्य होते. 2. कार्बोहायड्रेट्स आणि ग्लायकोकॅलिक्स. द ग्लायकोकॅलिक्स. पेशीपटलाच्या बाहेरील बाजूस साखरेच्या साखळ्या, कार्बोहायड्रेट चेन्स जोडलेल्या असतात. ग्लायकोलिपिड्स. मेदाला जोडलेली साखर. ग्लायकोप्रोटीन्स. प्रथिनांना जोडलेली साखर. काम. हे पेशीची ओळखपत्रे आहेत. यामुळेच आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्या स्वतःच्या पेशी आणि बाहेरून आलेले जीवाणू यांमधील फरक ओळखू शकते. रक्ताचे गट ए, बी, ओ ठरवण्यात यांचीच भूमिका असते. रेणवीय रचना मॉलिक्युलर स्ट्रक्चर. पेशीपटल हे मुख्यत्वे फॉस्फोलिपिड्सच्या 2 थरांनी बनलेले असते. हायड्रोफिलिक डोकं, हायड्रोफिलिक हेड या भागाला पाण्याची ओढ असते म्हणून तो बाहेरच्या बाजूला असतो. हायड्रोफोबिक शेपूट, हायड्रोफोबिक टेल या भागाला पाण्याची भीती वाटते, पाण्यापासून लांब राहतो म्हणून तो आतल्या बाजूला असतो. या विशिष्ट रचनेमुळे पेशीच्या आत आणि बाहेरचे पाणी एकमेकांत मिसळत नाही. 2. पेशीपटलातून होणारे वहन टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्ट. पेशीपटल पदार्थांची ने-आण 2 प्रकारे करते. निष्क्रिय वहन पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. यासाठी पेशीला कोणतीही ऊर्जा खर्च करावी लागत नाही. विसरण डिफ्युजन. वायूंचे उदा. O_2 आणि CO_2 रेणू जास्त दाबाकडून कमी दाबाकडे आपोआप जातात. परासरण ऑस्मोसिस. पाण्याचे रेणू जास्त संहतीकडून कमी संहतीकडे अर्धपारपटल सेल मेम्ब्रेन ओलांडून जातात. सक्रिय वहन ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. जेव्हा पेशीला कमी संहतीकडून जास्त संहतीकडे विरुद्ध दिशेला पदार्थ न्यायचे असतात तेव्हा ATP ऊर्जा खर्च करावी लागते. उदा. सोडियम आणि पोटॅशियम पंप. 3. अँडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. एंडोसायटोसिस आणि एक्सोसायटोसिस हे पेशीपटलाचे 2 विशेष गुणधर्म आहेत. एंडोसायटोसिस. जेव्हा एखादा मोठा अन्नाचा कण पेशीला बाहेरून आत घ्यायचा असतो तेव्हा पेशीपटल त्याला वेढून घेते आणि आत घेते. उदा. अमिबा अशाच प्रकारे अन्न खातो. एक्झोसायटोसिस. पेशीतील टाकाऊ पदार्थ किंवा तयार झालेली विक्रे एन्झाईम्स पेशीबाहेर टाकण्यासाठी पेशीपटल उघडले जाते. 4. पेशीपटलातील प्रथिनांचे महत्त्व रोल ऑफ मेम्ब्रेन प्रोटीन्स. पेशीपटलावर तरंगणारी प्रथिने 2 प्रकारची असतात. 1. इंटिग्रल प्रोटीन्स हे आरपार असतात आणि बोगद्यासारखे काम करतात जे मोठ्या रेणूंना रस्ता देतात. 2. पेरिफेरल प्रोटीन्स हे फक्त पृष्ठभागावर असतात आणि पेशीला आधार देतात किंवा एन्झाईम्स म्हणून कार्य करतात. 5. कोलेस्ट्रॉलचे कार्य रोल ऑफ कोलेस्ट्रॉल. आपल्या पेशीपटलात कोलेस्ट्रॉलचे रेणू देखील असतात. ते पटलाची तरलता फ्लुइडिटी टिकवून ठेवतात. खूप थंडी असेल तर पटल कडक होऊ नये आणि खूप उष्णता असेल तर ते खूप पातळ होऊ नये याची काळजी कोलेस्ट्रॉल घेते. थोडक्यात सारांश. पेशीपटल हे केवळ एक कव्हर नसून ते एक बुद्धिमान गेट आहे. ते पेशीचे तापमान, pH आणि रासायनिक संतुलन राखण्यासाठी सतत काम करत असते. पेशीद्रव्य सायटोप्लाझम हे पेशीच्या आत असलेले एक अत्यंत महत्त्वाचे द्रावण आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर पेशीपटल, सेल मेम्ब्रेन आणि केंद्रक न्यूक्लियस यांच्यामधील जो चिकट प्रवाही भाग असतो त्याला पेशीद्रव्य म्हणतात. पेशीद्रव्याबद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. स्वरूप आणि रचना. प्रवाही पदार्थ हे जेलीसारख्या अर्धतरल अवस्थेत असते. घटक यात प्रामुख्याने पाणी, अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे आणि विविध क्षार विरघळलेले असतात. पेशी अंगके. पेशीची सर्व महत्त्वाची अंगके
उदा. तंतुकणिका रायबोझोम्स रिक्तिका ई याच पेशीद्रव्यात विखुरलेली असतात.